अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी समर्थ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या आहे रामनवमी. प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस आपल्याला उद्या साजरा करायचा आहे. तसं तर आपण आधीच रामरक्षा म्हणायला सुरुवात केलेली आहे, पण उद्या काय काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर उद्या दुर्गाष्टमी पण आहे. आत्ताच दुपारपासून अष्टमी आज दुपारनंतरच सुरू होते, पण उदय तिथीनुसार ती उद्या धरली जाते. आणि प्रभू श्रीरामांचा जन्म 12:39 साजरा केला, म्हणून उद्या 11:48 नवमी तिथी लागते. आणि त्या तिथीनुसार 12:39 म्हणजे उद्याच आपल्याला श्रीरामनवमीसुद्धा साजरी करायची आहे. तुम्हाला रामरक्षा सिद्ध करायची असेल किंवा ज्या काही सेवा करायच्या असतील तुम्ही आजही करू शकता, उद्याही करू शकता. आता श्रीरामनवमी प्रत्येक घरात साजरी केली जाते. तुमच्याकडे जर मूर्ती वगैरे नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी समर्थच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता. कारण का जसं सगळ्या नद्या ह्या सागराला जाऊन मिळतात, तसंच सगळ्या सेवा ह्या आपल्या महाराजांपर्यंत जाऊन पोहोचतात. त्याच्यामुळे सेवा करणं, नामस्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा असं नाही म्हणायचं की आपल्याकडं मूर्ती नाही आहे मग मी कसं करू, काय करू, नाही. मनात तसं काहीही न येऊ देता सेवा करत राहा. उद्या चैत्र महिन्यातली दुर्गाष्टमी असल्यामुळे आणि खरं तर ती आज दुपारीच सुरू होणार आहे. तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत. आणि कुळदेवीचं तुम्ही हवन करू शकता, मंत्राचं पठण करू शकता हवन करताना, ओम चामुंडेविच्छे. त्या पद्धतीने तुम्ही हवनही करू शकता. आई भवानीची ओटी भरू शकता. ज्यांना आज भरणं शक्य होत नाही आहे त्यांनी उद्या भरावी. नाहीतर मग तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा देवीची ओटी भरू शकता. उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस खूप छान साजरा करायचा आहे, धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. बाहेर तर साजरा होणारच आहे, मंदिरात साजरा होणारच आहे, पण तो आपला खारीचा वाटा म्हणून आपल्याला घरीसुद्धा साजरा करायचा आहे. तर प्रभू श्रीरामांना नैवेद्य काय दाखवायचा ते सांगते. सगळ्यात आधी तर परमेश्वर हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. जेव्हा एखादा सणवार येतो किंवा देवाची तिथी असते तेव्हा आपण नैवेद्य करतो, पूजा करतो, छान साजरी करतो. कारण का नैवेद्य आपणच ग्रहण करणार आहोत आणि घरात एक पॉझिटिव्हिटी पसरते. आपले लहान मुलंही आपल्यापासून शिकतात की काय करायला पाहिजे, कोणत्या सणाला काय स्पेशल आहे आणि आपली काय करतायत आई वडील, त्याच्यामुळे आपण हे करतो. नाहीतर देवाची भक्ती करणं, नामस्मरण करणं एवढंही खूप खूप पुरेसं आहे. पण आपल्यासाठीच आपण हे सर्व करतो, देवासाठी काहीही आपण करत नाहीत, आपल्यासाठी करतो. आपण नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपणच तो ग्रहण करतो. प्रभू श्रीरामांना शिरा अतिशय प्रिय होता. शिरा म्हणजेच आपण लापशीही करू शकतो. त्याच्यासोबतच आपल्याला खीर बनवायची आहे. खीर ही तुम्ही शेवयाची बनवू शकता, तांदळाची बनवू शकता किंवा मखाण्याची बनवू शकता. जर तुम्ही शिरा बनवला तर तुम्हाला खीर बनवायची नाही, किंवा खीर बनवली तर तुम्ही शिरा बनवू नका. दोघापैकी एक जरी नैवेद्य दाखवला तरी तो पुरेसा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. कारण कोणताही नैवेद्य जेव्हा आपण दाखवतो तेव्हा आपल्याला तुळशीपत्र हे ठेवायचं हे सर्वांनाच माहिती आहे. कारण प्रभू श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचा एक अवतार आहेत. आपल्याला माहितीच आहे की कुठलेही देव हे तुळशीपत्र ठेवल्याशिवाय प्रसाद ग्रहण करत नाहीत, गणपती बाप्पा सोडले तर. आपल्याला नैवेद्य कधी दाखवायचा आहे, 12:39 नंतर आपण नैवेद्य दाखवू शकतो किंवा संध्याकाळीही आपण नैवेद्य दाखवू शकतो. हे सर्व झाल्यानंतर संपूर्ण जगात रामरक्षा ही सामूहिक पद्धतीने म्हटली जाते. उद्या सर्वांच्या घरात, प्रत्येक मंदिरात एकदा तरी रामरक्षाचं पठण होणार आहे. सामूहिक पद्धतीनं रामरक्षा सिद्ध होणार आहे. म्हणजे प्रत्येक मंदिरात, केंद्रात पण सुरू आहे रामरक्षेचं पठण, मंदिरात पठण होणार आहे, प्रत्येक घरात पठण होणार आहे. म्हणजे पूर्ण विश्वात रामरक्षेचं पठण होणार आहे आणि ती सिद्ध होणार आहे. आपल्या खारीचा वाटा आपल्याही घरात आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे. ज्यांनी आधीपासूनच रामरक्षेचं पठण सुरू करायला आहे त्यांचं तर खूप चांगलं आहे, पण ज्यांनी सुरुवात नाही केली त्यांनी उद्या 21 वेळा, 11 वेळा, 9 वेळा किंवा 13 वेळा रामरक्षेचं पठण करायचं आहे. तुम्ही हे करून रामरक्षा सिद्ध करू शकता.
उद्या मेन म्हणजे तुम्हाला दीपदान करायचे आहेत. रामरक्षा जर आपण सिद्ध केली त्यानंतरच आपल्याला दीपदान करायचे आहे. 9 दीपदान का? कारण अर्थातच उद्या नवमी आहे. 9 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. 9 दिवे तुम्ही घरातले असं कोणतंही जे देवाचं तेल असते तेही वापरू शकता, पण तुम्हाला 9 दिवे देवाजवळ लावायचे आहेत. एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे. घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथं 2 दिवे लावायचे आहेत. मला देवासमोर 9 दिवे लावता येत नाहीत कारण का देवघर छोटा आहे, तर तुम्ही घरात कुठेही हे 9 दिवे लावू शकता. खिडकीत ठेवायचे, मुख्य दरवाजाजवळ ठेवायचे, कुठेही ठेवा. देवाजवळ ठेवले तर खूपच चांगलं. संपूर्ण विश्वाला आणि आपल्या मनालाही आपल्याला सांगायचं आहे की श्रीरामांसारखं चरित्र आपल्या आयुष्यात आपल्याला अंगीकारलं पाहिजे. पद्धतीने प्रत्येकाच्या आयुष्यात अंधकार येतो. पद्धतीने आपल्या पण जर आयुष्यात अंधकार आला तर त्याला न डगमगता न घाबरता आपल्याला एक तेजाची ज्योत प्रज्वलित करायची असते. कारण का ती ज्योत जो संपूर्ण अंधकार आहे तो आपल्याला दूर करायचा असतो. हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घराच्या 9 दिवे हे लावायचे आहेत. उद्या संपूर्ण विश्वात रामरक्षा पठण केली जाणार आहे. त्यामुळे आपणही आपल्या घरात रामरक्षा पठण 1 वेळेस करायची किंवा 11 वेळेस करायची. मारुती स्तोत्र म्हटल्याशिवाय रामरक्षा ही सिद्ध होत नाही. त्यामुळे मारुती स्तोत्र पठण करण्याच्या आधी आपण 11 वेळेस 21 वेळेस रामरक्षा ही आपल्याला पठण करायचीच आहे. कारण का प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा ही अतिशय प्रिय आहे. म्हणून दिवसभरात आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही हे असं नामस्मरण करू शकता. किंवा तुम्ही लिखित नामजपही करू शकता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्यांना लिखित शक्य होत नाहीये त्यांनी आवर्जून पठण करावं. उद्या तुम्हाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत राम 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 या नावाचा जप करायचा आहे. नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा असते हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे. पहिले तर आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे 11 वेळेस किंवा तुम्ही कितीही वेळेस करू शकता. त्यानंतर आपल्याला 9 दिवे लावायचे आहेत आणि नामस्मरणही करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने आपल्याला उद्या रामनवमी साजरी करायची आहे. काही चुकलं असेल तर माफी असावी. झालेली सेवा प्रभू श्रीरामांच्या चरणी मी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. जे उद्या रामनवमी उद्या साजरी करणार आहेत त्या एका तरी भक्ताला तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलात तर नक्कीच प्रभू श्रीराम तुमच्यावर प्रसन्न होतील. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.